जास्त दिवस घोंगडं भिजत ठेवलं तर ते वास मारतंच. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर. जास्त दिवस घोंगडं भिजत ठेवलं तर ते वास मारतंच आणि जास्त दिवस एखाद्याकडे दुर्लक्ष केलं तर चिड येणारच असं म्हणत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला घरचा आहेर दिला. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पटलावर आहे. त्यातच आता या आरक्षणाची मागणी मुंबईत केली जाणार असून मनोज जरांगे हे पायी दिंडीने मुंबईच्या दिशेने कूच करतील. पण त्याआधी उदयनराजे भोसले यांनी या मुद्द्यावर भाष्य केलंय. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांना देखील टोला लगावला. त्यावेळी जर मंडल आयोगाच्या बाबतीत सगळं केलं असतं तर आज हा विषयच राहिला नसता असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका केली. इतर राज्यांप्रमाणे राज्यातील आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी देखील यावेळी उदयनराजे यांनी केलेली आहे. राज्यातील आरक्षण मर्यादा वाढवली तर सहज प्रश्न सुटेल. आरक्षण मर्यादा 70 ते 72% करा हाच पर्याय असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलंय. इतर राज्यांनी जसे राज्य पातळीवर निर्णय घेतले तसे महाराष्ट्र शासन निर्णय घेतला असता तर हा सहज आरक्षण विषय सुटेल. लोक आज ग्रासले आहेत असं उदयनराजेंनी म्हटलेलं आहे. जी काही पावलं सरकारकडून उचलली जाते त्याबाबत तुम्ही समाधानी आहात? एक लक्षात घ्या की प्रत्येक वेळेस खरं तर मला जे वाटतंय म्हणण्यापेक्षा इतर राज्यांनी जसं त्यांच्या राज्य पातळीचा जो निर्णय घेतला आरक्षण वाढवायचं, महाराष्ट्र शासनाने जसं तर आरक्षण वाढवलं तर कुठलेही बाकीचे संपूर्ण जे काय, मी तर जातपात मानत नाही, कधी मानलं नाही, मला जात काय आणि पात काय मला माहीत नाही, पण त्या प्रकारे जर निर्णय घेतला तर हा सहज सुटण्यासारखा आहे. वास्तविक आपण जर पाहिलं तर आरक्षणाच्या बाबतीत आज लोक त्रासले कशा करताय तर आज त्यांच्या घरातले जे तरुण आहेत त्यांना ज्यावेळेस शिक्षणाकरता जावं लागतं किंवा जातात ते फीजचा जो हे आहे ते फीज कमी आणि किंवा एक त्यांना सवलत दिली जाते. हा प्रश्न जर आरक्षणाचं हे मला वाटतं 70-72 जर केलं तर मला वाटतं हा विषय सहज सुटण्याकरता आहे. तज्ज्ञ जे मंडळी आहेत त्यांनी या सगळ्यांवरती चर्चा करून त्यांनी यातनं मार्ग काढावा. जास्त दिवस जर तुम्ही घोंगडं जर भिजत ठेवलं तर ते वास मारायला लागतंच. जास्त जर दिवस तुम्ही जर एखाद्याला दुर्लक्ष दिलं तर चीड येणारच. खरं हा विषय मला विचारण्यापेक्षा ज्या लोकांनी ज्या वेळेस मंडल आयोगाचे हे संपूर्ण हे जाहीर केलं त्यावेळेस झालं असतं तर हा विषय आता उपस्थित राहिलाच नसता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.